ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीकडे रवाना। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्यापही निर्णय नाही। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आज उद्या निर्णय जाहीर होणार। खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका। माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका पंचायत समिती निवडून आली नाही। मी कोणता ड्रग्ज डीलर नाही, तर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता उभा केला, मात्र तरीही पराभव का झाला याचा शोध घेणार। खासदार ओमराजे निंबाळकरांची खदखद व्यक्त। शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोलले नाहीत। ओमराजेंसोबत संवाद करायला आम्ही तयार। संजय राऊतांचं भाष्य। तर काही बंडखोर खासदार संपर्कात, आम्ही अद्यापही शिवसेनेतच असल्याचं म्हणाले राऊतांचा दावा। संजय राऊतांनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट। दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा। शिवसेनेतील खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि राऊतांमध्ये चर्चा। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा आज ईशान्य मुंबईचा दौरा। संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे भांडूपमधील कार्यकर्त्यांची भेट घेणार। नगरसेविका राजुल पाटील यांनी ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावले। राजुल पाटील या बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या। देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा। विमानाने आलेल्या प्रश्नपत्रिका सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह बँकेतून परीक्षा केंद्राकडे। खबरदारी म्हणून केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी लागू। मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उद्यापासून येलो अलर्ट जारी। हवामान खात्याकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पुढील आठवड्यात मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता। कोलकातामध्ये 35,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची योग साधना। योगाची शक्ती सर्वांना एकत्र आणते। 17व्या वर्षी 50 वर्षांसारखे दिसाल। आपले वय वाढले तरी आपण निरोगी राहू शकतो। आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान मोदींचा संदेश। मुंबईतील जुहू बीचवर भव्य योगोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। योगविद्येमुळे शरीरासह मनालाही स्वास्थ्य मिळतं। फडणवीसांकडून योग दिनाच्या शुभेच्छा। तर आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीमध्ये योग दिन साजरा। संपाच्या पार्श्वभूमीवरती बेस्टकडून कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत नोटीस। विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 3 दिवसांपासून संप आहे। प्रवाशांसाठी गैरसोय टाळण्यासाठी बेस्टकडून अतिरिक्त बसची व्यवस्था। पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या समर्थनावरून नवा वाद। पुरातत्व विभागाच्या रासायनिक प्रक्रियेला वारकरी संप्रदायाचा विरोध। पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपाची मागणी। उद्या निर्णय होणार। 23 आणि 24 जूनला दर्शन बंद राहणार।